सतेज चोरगे पहिलाच बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. सुरागचा ब्रँड दाखवणारा हा दर्जेदार फटका 6 धावांसाठी. चला खारगाव कोलीवाडा संघाचा अमृत आपण यायचंय की कारण आपल्याकडे काही पारितोषिक आहे ते आपण मात्र ते घेऊन रिसीव्ह करायचे. प्लीज या मित्रा. अमृत जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. जो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल पुन्हा आड्या बॅटने खेळला. आपल्याला चांगला बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. नक्कीच मिडलला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चुकी करतायत. चेंडू मात्र नक्कीच निसटतोय, जातोय, फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 मित्रांनो आपण पाहतोय खारापटी संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण बाजू सतेज आणि एका बाजूला बकासूर अर्थात सुराग. मागील सामन्यातील सामनावीर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बॉल इन ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय प्रणित आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल खोला टाकलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच. आणि इथे मात्र काय घडते, चेंडू जातोय घासत पुसत सीमा रेषेला गुदगुल्या करत जातो. सीमा रेषेला जसं मित्रांनो पाहतो आपण बक्कासूर हवेशी वार्तालाप करत जातो ना, त्याच प्रकारे ह्या बक्कासुराचे फटके हवेशी वार्तालाप करत सीमारेषेच्या बाहेर जात आहेत. कारण पाहिलं की आतापर्यंत 3 चेंडू अतळले गेलेत आणि 3 चेंडूवरती मात्र मोठ्या धावा आल्यात. पुढचा बॉल समोरच्या दिशेला आणखीन एक लांब 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 खूपच लांब षटकार. थँक्यू सो मच जीजे. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये रंगते ना. आणि आपण पाहिलं गेलं तर का रंगणार नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्राईक मध्ये कोणाला पाहतोय, अर्थात खारापटी गावची आन बान शान आणि रोहा तालुक्याचा बकासूर अर्थात सुरागला आपण पाहतोय. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा दिशा तीच दशा मात्र खराब केली आहे. आणखीन एक सेकंड इन रो दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर आज मात्र धावांचा वेग हा अति वेग पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतो सुराग मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावांचा वेग मात्र दुप्पट तिप्पट होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणखीन एक षटकार. फलंदाजीला आलेत, मात्र इथे आयोजन कमिटीला मात्र कामाला लावलंय. कारण जसा सुराग फलंदाजीला आला इथे मात्र स्वयंसेवकांना सीमारेषा लगत उभं राहावं लागते. कारण ज्या धाटणीचे फटके मैदानाच्या आतमध्ये येतात ना मित्रांनो, म्हणतात ना हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है. जीवन के करीबर युद्ध तो बहुत होते लेकिन हर जंग में जीत जाए वो सिकंदर होता है. आणि त्या सिकंदराची भूमिका मैदानाच्या आतमध्ये इथे भूषवताना पाहायला मिळत आहेत. अर्थात सुराग दाभाडे. काय धाटणीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. सुराग मला सांगतायत की तहान मला लाटेची आहे, थेंबाने माझं पोट भरणार नाही आहे. आणि ते खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. एकेरी दुहेरीला अधिक म्हणजे पाहायला गेलं तर खरं तर प्राधान्य दिलं जात नाहीये. इथे माझी आपण पाहिलं चौकार आणि षटकाराला अधिकच लक्ष इथे केलं जातं. ही मोठी बाब आहे ती खऱ्या अर्थानं सुरागच्या फलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक मध्ये झाला बदल. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय सलामी मिळाल्या सतेज आपण पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज होत आहेत. भूषणचा पहिलाच बॉल लॉफ केलाय, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कोणतीही चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. 0चा चष्मा घालून सतेज मैदानाच्या बाहेर.
थँक्यू सो मच. सतेज मात्र मैदानाच्या बाहेर येतात तर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण दाखवताना पाळतोय. निकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आपण इथे पाहिलं गेलं तर आवड मला ज्याची हे संगीत आपण ऐकल्यात तर इथे मात्र खारी संघाच्या कर्णधाराने तीच कामगिरी केली आहे. कारण ज्याची आवड आहे तो गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केला गेला आणि इथे मात्र खऱ्या अर्थाने जो ब्रेक जो हवा होता तो मात्र देण्याचं काम केलं गेलंय आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सतेज यांना माघारी धाडलंय. नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती निकेत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भूषण आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल भूषण यांचा. पुढचा बॉल फुल टॉस त्याला मात्र ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र एकच धाव. चेंडू गॅदर केलाय फेकी केली आहे. एक सिंगल येते स्टार प्रमाणे रोटेट होताना पाहायला मिळते. निकेतांना माहिती आहे मित्रांनो आपण पाहायला गेलास तर एक बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाची आपण मॅच पाहिली असेल त्यामध्ये खऱ्या अर्थानं जी पॅट कमिन्स ती भूमिका बजावली ना कारण मॅक्सवेलने आपलं काम केलंय मात्र पॅट कमिन्स जी भूमिका बजावली ती खऱ्या अर्थानं आज निकेतांना भुजवले. कारण पहिला बॉल आला पहिल्या बॉल होती मात्र सिंगल केली आहे आणि स्ट्राईक वरती आणून ठेवलंय ते सुराग यांना. पुढचा बॉल इथे मात्र सूर्य चेंडू हाताळलाय भूषणानं. कारण हलक्या हातानं पाहिलं गेलं तर बॉटम एंडचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला. इथे एकच धाव इथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शॉर्ट मिडऑफला नक्कीच क्षेत्ररक्षक होते त्यांनी चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र ही एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये मात्र एकने भर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 आकड्यावरती. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 34 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना आई एकविरा खारापटे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळून काढला त्याच दिशेला स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा इथे एक धाव. मात्र एसटी देशकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात मागील सामन्यामध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक चांगला कामगिरी एक दर्जाचं कामकाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. मात्र मित्रांनो ही नवी मॅच आहे. कारण मित्रांनो मी नेहमी म्हणतो आपण काय केलं त्याविषयी आता काय करायचंय कारण 9 दिवस असतं नवं काहीतरी ध्येय असतं ते मात्र आपल्याला अचीव करायचं असतं आणि आता मात्र नवं काहीतरी करावं लागणार आहे. केलं जाईल काही मात्र पाहावं लागेल. पुढचा बॉल आडव्या बॅटने कडवा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. चौक षटकार. सो मच. मित्रांनो पाहिलं गेलं तर नकुल अख्खी टप्प्याचा चेंडू टाकला त्याला मात्र स्वीकारला आणि इथे मात्र सुरागने आपला ब्रँड तर पहिल्या चेंडूवरती दाखवलाय. मात्र कुठेतरी त्याला इम्प्रोव्हायझेशन केलंय चांगला. आपण पाहिलं गेलं तर एक्झिक्यूट केला फटकाला आणि इथे मात्र 6 धावेसाठी आपल्या वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये इथे मात्र भर केली गेली. पुढचा बॉल पुन्हा एकदा भूषण गोलंदाजी सज्ज होत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर वेगवान चेंडू नक्कीच हाताळला गेला. मात्र काहीतरी आपण पाहिलं गेलं तर पंच मात्र आमच्यापर्यंत इशारा दर्शवत आहेत की ही ऑब्जेक्टच्या बराच बाहेर होता. यस इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. आणि इथे आपण पाहिलं गेलं तर एक बाईच्या स्वरूपातली धाव एक अवंत स्वरूपाची धाव अशा प्रकारच्या 2 धावा मात्र इथे ऍड केल्या जातील. या 2 धावेनिशी नक्की धावलं पुन्हा त्या सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 आकड्यावरती. 43 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल इथे मात्र निकेत यांच्याकडून मात्र वारंवार प्रयत्न केले जात आहेत. कारण दिशा आपण पाहिलं की आतापर्यंत त्यांनी चीन टेनूचा सामना केला तीच दिशा निवडली आहे. फटका सुद्धा तसंच लगावलाय. मात्र तीच इतिहासाची पुनरावृत्ती वारंवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक आणि एकच आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र साफ झालाय. 12 चेंडूंचा इथे खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावरती. 1 गडी बाद 44 धावसंख्या आपल्या धावफलकावरती पाहायला मिळते. आपण गणिती भाषेमध्ये पाहिलं तर 22च्या सरासरीने मात्र धावफलक पुढे सरसावलंय वधारलंय. आता मात्र त्याच आपण पाहिलं सरासरीने इथे ग्राफ नक्कीच उंचावला जाईल का इथे आलेख वाढवला जाईल का हे सुद्धा पाहावं नाही. कारण अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता या 12 चेंडू मध्ये काय होणार काय बिघडणार हे मात्र पाहावं लागणार आहे. जो मैदान बॅक टू द क्रिकेट गोलंदाजी मार्कवरती नवा गोलंदाज आपण पाहतोय पवन खरीवले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो निकेत यांना. पवन यांचा पहिलाच बॉल पंचांच्या डाव्या आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती हो वा ई हल्ला साधा वा षटकार. धन्यवाद डीजे.
काय फटका सजवला. मी मगाशी म्हणालो निकेत एक एकचा पाडा पाळतात नाही तर मात्र नाही, आता 6चा पाडा म्हणालेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोळात टाकलाय. हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलाय. एक चांगली धाव इथे येत असताना पाहायला मिळाली. एकच धाव, एकापेक्षा अधिक इथे काही मिळत नाही. एका धावेवरून आता इथं समाधान मानावं लागते. ते सुराग आणि या निकेत या जोडीला आपण पाहतोय. इथे मात्र चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण पाहतोय ते अर्थात श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा आयोजित सोनार सिद्ध करंडक 2026 या स्पर्धेचा दुसरा दिवस. खऱ्या अर्थानं आज मात्र कुठेतरी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. पुढचा बॉल आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, सफल नक्की झाले होते, मात्र बॅटने बॉलचा संपर्क आला नाहीये. चेंडू जाऊन नक्की शरीरावरती आदळतोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर ऑन फील्डच्या पंचांच्या माध्यमातून अर्थात निलेशजी मस्कर साहेबांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलाय की ही मात्र लेग बाय स्वरूपाची धाव असेल. ही लेग बाय स्वरूपामध्ये धाव येते ग्राह्य धरली जाईल. पुन्हा एकदा धावसंख्येत मात्र इथे मात्र भर झाली आहे. चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुरुचा सरी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला गेलं तर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता निकेतांचा. पुन्हा एकदा हा एक डॉट बॉल येतोय. मित्रांनो पाहिले तर पहिले 2 षटक नक्कीच हाताळले. एका बाजूला प्रणय, त्यानंतर आपण पाहिलं तर भूषण, या दोघांनी मात्र षटक हाताळले. मात्र कुठेतरी धावांची श्रीमंती पाहायला मिळाली होती. मात्र तदनंतर मात्र पाहायला गेलं तर पवन मात्र गोलसाठी आलेत आणि इथे मात्र कुठेतरी कंजूस गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते, फटका सुद्धा फसलाय, कोणतीच चुकी होत नाहीये. आणि इथे मात्र धक्का क्रमांक दुसरा, निकेत मैदानाच्या बाहेर. खेळाडू क्रमांक 4 अर्थात दैवत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाटलांचा लेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाटलांचा लेख मैदानाच्या आतमध्ये आपली पाटील की मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाणार का? कारण गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय पवन खरिवले सारखा एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं धावसंख्येवरती मात्र इथे अंकुश लावला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिला बॅटची नक्की देणार आहे. आतल्या बाजूला फटका नक्कीच लागलाय. ऑन साईडला खेळून काढला आणि इकडे काय घडतंय, काय बिघडतंय. येथे मात्र दुसरी धाव अंगलट आली असती का? अति घाई संकटात नाही नक्कीच म्हणतात. मात्र इथे पाहायला गेलं तर कुठेतरी जीव मुठीत घेऊन धावताना पाहायला मिळाला तो अर्थात सुयाग दाभाडे. जर इथे चांगलं कलेक्शन झालं असतं, चेंडू यष्ट्यांवरती आदळला असता तर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. माझा क्रिकेट आहे इथे जर तरला खूप अंतर आहे आणि इथे मात्र सुखरूप धावपळ होत असताना पाहायला मिळते. या 2 धावेने नक्की धावपळ जाऊन पोहोचतोय. अर्थात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 आकड्यावरती. तेव्हा डीजेला संधी आयुक्त सुमधुर पाहायला मिळाला. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यामध्ये आपण पाहिलं तर सुराग मात्र 9 चेंडू आणि 39 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात सुराग. मित्रांनो एका खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा खऱ्या अर्थानं राहिलाय तो सुराग यांचा. मित्रांनो म्हणतात ना, यशस्वी होण्यासाठी गरज असते ती आपल्या असणाऱ्या कौशल्याची आणि कौशल्याच्या जोरावर कामगिरी करणाऱ्या आपल्या क्षमतेची. खऱ्या अर्थाने ते कौशल्य आणि ती क्षमता खऱ्या अर्थानं सुरागची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण ते कौशल्य आहे, ती क्षमता आहे, ते प्रतिभा आहे, ते टेम्परामेंट खऱ्या अर्थानं आज कुठेतरी मेंटेन पाहायला मिळतोय. कारण पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच त्याच धाटणीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि नंतर आता मात्र ही दुसरी मॅच, हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच सुद्धा तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजी महागवती नवा गोलंदाज आपण पाहतोय आकाश आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक 4 आणि वैयक्तिक षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जाते. पहिल्याच बॉल वरती चेंडू जातोय लांब लांब लांब, खूपच लांब, षटकार.
बादशाह. इथे मात्र सुरागच्या बाट मधून हा एक लांब फटका पाहायला मिळाला. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रंगते. वैयक्तिक 45 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात सुराग. मित्रांनो म्हणतात ना, हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊन उजळायचे तुला. आज मात्र सिद्ध व्हावं लागतंय, प्रसिद्ध व्हावं लागतंय, कारण ही मानाची स्पर्धा आहे. या मानाच्या स्पर्धेमध्ये जीवित राहायचं असेल ना, तर अशा धाटणीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. पुढचा बॉल, पुढचा बॉल त्याच दिशेला. दशा सुद्धा बेकार केली आहे. आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड इन रो दर्जेदार षटकार. सुराग इथे बॅट वरती करायची आहे. फास्टेस्ट 50 आपल्याला पाहायला मिळते. सुरागच्या बॅट मधून हा अर्धशतक इथे पाहायला मिळालाय. अर्थात 11 चेंडूंचा सामना केलाय आणि 51 धावांची झुंजार झंझावती खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे सुरागच्या बॅट मधून. वाह, काय मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळतात. मित्रांनो म्हणतात ना, काही जीत बाकी है, काही हार बाकी है. लो चले नई मंजिल की ओर, ये तो बस पन्ना था मेरे दोस्त, आगे पूरी किताब बाकी है. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रंगते सुरागच्या बॅट मधून. आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचं असेच अर्थात आपण पाहतो AK लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांना नक्कीच मन मात्र इथं मंत्रमुग्ध करून टाकलंय. पुढचा बॉल, पुढचा बॉल त्याच दिशेला. इथे मात्र हा तिसरा दर्जेदार, रुबाबदार, शानदार षटकार. थँक्यू डीजे. मित्रांनो मला बक्कासूर का बोलतात, माझा खेळ कसा आहे मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला आज मैदानाच्या आतमध्ये माझ्या गावासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. तो आविर्भाव पाहायला मिळालाय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला. फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र वादळी खेळी येते संपुष्टात. सुराग मात्र इथून मैदानाच्या बाहेर होत आहेत. OUT डीजे. थँक्यू सो मच. चला बॅटरना विनंती करतो थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण अजूनही आपल्याला आजच्या दिवसामध्ये एक सेमीफायनल खेळवायचे असतो. त्या अनुषंगाने आपण थोडं सहकार्य करायचं आहे. जो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपण दाखल होताना पाहायला मिळतोय. मंथन कारभारी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. काय फलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो. हा बघता आपण स्क्रीनवरती हा फलंदाज जो माघारी परतलाय, त्याने भल्या भल्यांना आसमान दाखवलाय. बोलतात ना, भले भले गार केलेत गंमत मध्ये. तोच हा खरा स्वॅग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. आत्महत्या, विकेटचं पतन, आणखीन एक गडीबाद. मंथन कारभारी मैदानाच्या बाहेर. पुढचा बॉल, पुढचा बॉल इथे मात्र दैवतच्या बॅटमधून आपण पाहतोय कावकोणाच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. वाऱ्याच्या वेगाने इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धाव संख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 74 आकड्यावरती. 74 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि 75 धावांचं आव्हान इथं ठेवलं गेलंय. काय मित्रांनो पाहताय, झुंजार खेळी इथे पाहायला मिळाली. पहिलं सत्र खऱ्या अर्थानं गाजवलंय, भूषवलंय आणि इथे मात्र रडवून सोडलंय ज्या खेळाडूनं. अर्थात सुराग दाभाडेची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो मी मगाशी म्हणालो की लोटणेश्वर खारी संघाने इथे मात्र नाणेफेक नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने लागला. त्याने एक पारंपरिक निर्णय घेतला, अर्थात गोलंदाजी करण्याचा. तो निर्णय कुठेतरी अडचणीमध्ये आणणारा आपल्याला पाहायला मिळाला, कारण त्यांच्या समोर उभा कोण होता तर अर्थात बकासूर, सुराग, ज्याने 13 चेंडूचा सामना केलाय आणि तब्बल 57 धावा आपल्या
धाव फलकावरती आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा केल्यात अशी झुंजार खेळी ते पाहायला मिळाली. त्यामध्ये आपण पाहिलं की 8 षटकारांचा सुद्धा समावेश आहे आणि 2 चौकारांचा समावेश आहे. अशा अनुषंगाने ह्या 57 धावांची नक्की संजीवनी पाहायला मिळाली आणि 74 धावा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि 75चं आव्हान ठेवलंय. हे आव्हान कशा प्रकारे ते पार केलं जाईल हे दुसऱ्या हातामध्ये नक्कीच आपण ऐकणार आहोत. आमचे साथी समोलोक ज्याचा आवाज आपण सकाळपासून ऐकतोच असे आमचे समालोचक अर्थात आदरणीय सन्माननीय मी भोई सरांना आमंत्रित करतोय की आपण आपल्या वाणीतून आलेल्या प्रेक्षकांना आपण मंत्रमुग्ध करायचंय. धन्यवाद. हॅलो हाय हॅलो नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा या मॅच मध्ये एक रंगतदार मॅच नक्कीच पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात अर्थातच सिद्धेची गायकवाड यांचा आपण आवाज ऐकलात. एक चांगलं कॉमेंट त्यांच्या माध्यमातून समालोचन आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतोय. ज्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं ना जो खऱ्या अर्थाने आई एकविरा खारापटी संघाचा बकासूर पेठून उठला होता त्या बकासूरच्या बॅटमधून आज आपण जर पाहिल्या तर तब्बल 13 चेंडूमध्ये 57 धावांचं झंझावती खेळी पाहायला मिळाली. अगदीच पहिलं अपशतक या स्पर्धेतील पाहिलं तर राज कांबळेच्या बॅटमधून आलं. दुसरं अपशतक पाहिलं तर बकासूर अर्थातच सुराग दाभाडेच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्यालाच प्रत्युत्तर आज या उत्तरामध्ये खऱ्या अर्थाने लोटनेश्वर खारी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. कारण धावसंख्या जर पाहिली तर 75 धावा म्हणजे 74 धावा संघाने जमा केलेत. आई एकविरा खारापटी या संघानं पाणी घेऊन जायचं त्या ठिकाणी 75 धावांचं हे आव्हान आहे. तर लोटनेश्वर खारी संघ देखील त्या धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न असणार कारण प्रत्येक खेळाडू हा एक नवी उम्मीद एक नवीन आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये उतरत असतो. सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित सोनार सिद्ध करंडक 2026 6व्या पर्व या 6व्या पर्वाचा आपण आज दुसरा दिवस पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर क्वालिफायचा सामना आपण पाहिला. खाम हा संघ अर्थातच क्वालिफाय ठरलाय. आज आपल्याला एक सेमीफायनल देखील पाहायला मिळणार आहे. 4 दिवसामध्ये चालणारी क्रिकेटची पर्वणी क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण या अर्थातच धाटावच्या क्रीडा संकुलावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 75 धावांचं या ठिकाणी जे आव्हान ठेवलं गेलंय. गोलची ट्रॅकवर जर पाहिलं तर आई एकविरा खारापटी संघाचा गोलंदाज दैवत पाटील आलाय. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये लोटनेश्वर खारी संघाचं प्रफुल किरीट आणि प्रफुल पवन खरेवले. तर सन्माननीय मी विनंती करतोय अनिलजी मोरे आणि खेळू रठाटे या मान्यवरांना विनंती करतोय साहेब या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आपण असनस्त व्हायचं आहे आणि या अतिथी कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे. फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय स्पर्धेला मजा नाही प्रेक्षक वर्गाशिवाय आणि व्यासपीठाला शोभा नाही मान्यवरांशिवाय. पहिला चेंडू दैवतचा चांगला चेंडू पुलरलेंचा चेंडू होता. अगदी कवडरायचा फटका खेळला होता. निकेत आहे तिथे चेंडूला अडवलं गेलंय. अजूनही निर्णय बाकी राहिले. निर्णय थांबलंय थोडंसं. क्रुशियल मुमेंट आहे कारण क्षेत्ररक्षकाने हा चेंडू थांबवलाय का ती लक्ष्मण रेषा पार केले का निकेतने ते देखील इथे पाहायला जातोय. अर्थात तिसरा डोळा जर पाहिला तर एके यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मग आमचे सहकारी
त्या ठिकाणी सेफ आहे, सेव्ह केल्या गेल्या धावा निकेतने 2 धावा मिळतील. सुरुवात मात्र चांगली राहिले. दैवत गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ग्राउंड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका खेळला जातोय. जिथे सतेशला आपण पाहतोय 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ज्या धावा येतील त्या धावा घेणं गरजेचं आहे, कारण 75 धावांचं पाठलाग करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण अगदीच बकासूरला पाहिलं की एक आक्रमण गोंगावणारं वादळ मैदानामध्ये आलं होतं, तसंच इथे एखाद्या खेळाडूला त्या वादळाप्रमाणे खेळी करावी लागणार आहे. मोठा फटका खेळला गेलाय, लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक आहे, कव्हर शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये पकडला जाईल. फलंदाज मात्र झालाय बाद मैदानाच्या बाहेर. एक चांगलं एंटरटेनमेंट केलंय. मग डीजेच्या माध्यमातून एक चांगली गाणी आणि खऱ्या अर्थाने जो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे, एक चांगली क्लिअरिटी, जेणेकरून आम्हाला बोलण्यासाठी अजिबात त्रास होत नाही. धन्यवाद मनोज. त्याचप्रमाणे मी विनंती करतो सन्मान्य राकेशजी मस्कर यांना की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचे. सन्माननीय राकेशजी मस्कर यांना देखील विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. चला तर या मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी षटक क्रमांक पहिला मार्ग असते गोलंदाजी ट्रॅकवर पाहिला खारापडी संघाचा दैवत पाटील, त्याच्यामध्ये संघाचं सैर्व हित जाय. पुलर लेनचा चेंडू होता, परंतु इथे सिंगल धाव कंप्लीट केली जाते. ऑन क्षेत्रामध्ये मिड ऑन मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने असं म्हटलं तर आयुष्यामध्ये अण्णाचा कण आणि क्रिकेट खेळत असताना आकुट टप्प्यात आणि फुलटाचा क्षण कधीही सोडू नये. इथे मात्र हा जी संधी आली होती ती मात्र सोडून दिली. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती तर 5 धावा धावपळकावरती 1 बाद 5 अशी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर लोटनेश्वर खारी संघाच्या धावपळकावरती दैवत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर डावखुरा फलंदाज आहे. पवन अगदीच वाऱ्याप्रमाणे इथे हवेच्या लाटांवरती स्वार होई चेंडू सीमा फार षटक. कोकण दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. पवनने पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये. इथे पहा गोलंदाजाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे जर पाहिलं तर प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये सिंगल धाव मिळते. षटक क्रमांक इथे मात्र पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाची सांगता राहिले. षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलक पाहिलं लोटनेश्वर खारी संघाचं तर 1 फलंदाज बाद, 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 75 धावांचं पाठलाग करायचं आहे. मात्र इथे अजून असे थांबून चालणार नाही. इथून प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 उथुंग षटकार, 2 चौकार अशा पद्धतीने खेळ करावा लागेल. गोलंदाज षटक क्रमांक दुसरं निकित पोकले हा गोलंदाज आहे. आणि खऱ्या अर्थाने सातत्याने या खेळाडूला मी खेळताना पाहिलंय. जेव्हा जेव्हा खारापडी संघाला एखाद्या ब्रेक थ्रोची किंवा धावेंची गरज असते ना, तेव्हा ट्रम्प कार्ड म्हणजे हुकुमाचा एका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अर्थातच निकेत पोखलेला असं देखील आपण मग जिथे परिस्थिती गंभीर असते तेव्हा खंबीरपणे उभा राहतो हा गोलंदाज किंवा खेळाडू. 6 मध्ये आपण पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. क्षेत्ररक्षण विहररचना पाहिली तर पवनसाठी शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असं मात्र क्षेत्ररक्षण आहे. पहिला चेंडू अगदीच पाहिलं तर फ्लायटेड चेंडू होता. थोडा जर फलंदाजाने फुटवरचा वापर केला असता श्रीकांतजी यदा कधी तर हा मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता असं आपण म्हणू शकतोय. परंतु अगदी जाग्यावरती त्या ठिकाणी फलंदाज राहिला. सिंगल धाव मात्र घेतली जातोय. 13 धावा धावपळकावरती. निकित
पोकळे खऱ्या अर्थाने सातत्याने त्याच्या गोलंदाजी व्हरायटी आणि टप्पा बदलण्याची किमी ह्या गोलंदाजाकडे सातत्याने आपण पाहत असतो. एष्टीच्या पाठीमागे जर पाहिलं तर सुराग दाभाडे, अर्थातच सुराग कमी परंतु बकासूर या नावाने जास्त परिचित. आणि खऱ्या अर्थाने लोकांना आपण पाहिलं क्रिकेटचा खेळ परंतु तेवढाच नाद लागलाय बैलगाडा शर्यत. ओस्ट्रेटाचा फटका जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू सीमाभार. आपण पाहिले तर हर्षदने देखील केले. ओहो क्या बात है, इथे पहा जहापाना तोफा कबूल कीजिए, तोफा कबूल आहे. चेंडू सीमा पार येतोय लांब पल्ल्याचा षटकार. मध्ये परिवर्तन दिशा आणि ही ते सामन्याची बदलणार का दशा. चौकार आला तदनंतर स्क्वेअर लेगला षटकार. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार पाहायला मिळाला. सुरुवात चांगली राहिली खारी संघासाठी. आणखीन एकदा घुसून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, जाळं अंतरलंय मात्र जाळ्याला फाडून मासा मात्र इथे फरार झालाय. 2 धावा मात्र इथून थांबवता येणार नाही. आज मात्र थांबणार नाही. बकासूरला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हर्षदचं वादळ निर्माण झालंय. चुकी केले खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक पाहिलं. ओम नाईक कडनं ह्या चुक्या होत नाही मात्र इथे चुकी पाहायला मिळाले. निकेत महागडा ठरतोय का पुन्हा एकदा. ओहो हाय हँडसम चेंडू सीमा पार. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये येतोय षटकार. 12 चेंडूमध्ये 40 धाव्यांची गरज आहे मात्र 35 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकाचा विचार केला तर निकेत तब्बल 23 धावा खर्च करतोय आणि खऱ्या अर्थाने निकेतने एक सफलता देण्याचा प्रयत्न केला होता, ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न केला होता. तिथे चुकी घडली अगदीच ओम नाईकच्या माध्यमातून. या चुका टाळाव्या लागतील. जरी 75 धावा आपण पाहिल्या की मोठ्या वाटत आहेत परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. आता मात्र 12 मध्ये धावा करायच्या आहेत. 40 20 ची सरासरी प्रति षटकामध्ये. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मात्र स्वतः सरसेनापती कर्णधार सुराग दाभाडेच्या हातामध्ये स्वतःने विश्वास स्वतःवरती दाखवलाय आणि खऱ्या अर्थाने हे करणं गरजेचं आहे. संघाचं गरज आहे. इथे प्रत्येक षटकामध्ये 20 धावेची सरासरी आहे मात्र पवन देखील ऑन टू द स्ट्राईकला आपण पाहतोय. ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिलाय. दोन्ही खेळाडू पाहिले तर मजबूत देहष्टी असलेले. हो हो इथे पहा आवाज आलाय परंतु सुरक्षितरित्या खेळाडू पाहायला मिळतोय. 11 मध्ये 40. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मोठ्या पटक्यांपासून बचाव करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय किंवा एखाद्या गोलंदाजाची प्लॅनिंग रणनीती असते की
चेंडू आपण दूर ठेवूया. एखादी एज लागली, बॅटला ब्रश झाला, झेल देखील होऊ शकतो एशीच्या पाठीमागे. वाईट चेंडू येतोय इथून देखील. वाईट म्हटलं तर वाईट मधून चांगलं देखील पाहायला मिळतं कधी कधी, आणि वाईट मधून वाईट देखील परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हा वाईटचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे सुशांत. आज सुशांत कडनं चुका मात्र सातत्याने पाहायला मिळत आहेत. एक लेजेंडरी क्रिकेटर आहे. मागच्या मॅच मध्ये एक झेल देखील सुटलं होतं. आता देखील थोडंसं तिथे फंबल होताना पाहायला मिळालंय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. सुराग दाभाडे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या जर पहिली धावपळखावरती 37 धावा धावपळमध्ये पाहायला मिळत आहेत. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जातोय, पण पाहिलं तर हर्षद आणि पवन मात्र आक्रमक रूप धारण केले आणि गरज आहे संघासाठी. अशाच पद्धतीचा खेळ करावा लागेल तुम्हाला. हो हो, वेग, भन्नाट वेग पाहायला मिळाला. यॉर्करचा इथे वापर केला गेला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जिथे संधी मिळेल ती संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर चित्याची चपळाई हरणाचा वेध अशा पद्धतीने या धावा आणि धावांची चोरी केली. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ओके, अजूनही वेळ गेलेली नाही. वेळ आणि खेळ कधी बदलेल याचं नाही नियम. पुन्हा एकदा सुराग दाभाडे राईट आर्म आउट. ओहो, अगदीच आपण पाहिलं ना, गोलंदाज रनअप इथे कमी करतोय, परंतु जो चेंडूचा टप्पा पाहायला पडला ना चेंडू एकदाचा, की वेग पाहायला मिळतोय. अगदीच मग बकासूर जर पाहिला तर मजबूत आहे, परंतु त्याचा वेग देखील तेवढाच ताकदवान पाहायला मिळतोय. एक स्पीड पाहायला मिळतोय. मोठा फटका, लांब 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 पल्ल्याचा, जा चेंडूला शोधून आणा, परंतु चेंडू देखील पुन्हा सहाने पुढे सरकले. धावसंख्या पाहिली तर 45 धावपळकावरती. आता मात्र समीकरण पाहिलं तर 7 चेंडू आणि 30 धावींची गरज. 7 चेंडू 30 धावा. होणार काय रे भावा? आणखीन एक बिग 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 षटकार. शांत संयम या ठिकाणी पहा. खारी संघाचे फलंदाज खऱ्या अर्थाने जी संधी मिळते ती संधी सोडत नाही. मग सिंगल धावा आली ती देखील घेतली, डब्बल आली ती देखील घेतली, एखादा खराब चेंडूवरती खरपूस समाचार देखील घेतलाय. खऱ्या अर्थाने 12 मध्ये 40 धाव्यांची गरज असताना आता मात्र मॅच आपण पाहिली रंगात आले, कारण 6 मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा जिंकण्यासाठी लोटनेश्वर खारी संघाला. परंतु आई एकविरा खारापटी संघ या धावा रोखणार का? चर्चासत्र चालू आहे, परंतु आपल्यावरती देखील काही वेळेचं बंधन आहे. वेळेचं आपण या ठिकाणी महत्त्व जाणायचं आहे, कारण वारंवार आम्हाला सूचित करणं बरं दिसत नाही. आणि खऱ्या अर्थाने समालोचक म्हटल्यानंतर आयोजक आणि खेळाडूमधील एक दुवा असतो. जे आमच्यापर्यंत संदेश येणार ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. 6 चेंडू 24 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर सार्थक आलाय. संघाला नावाप्रमाणे सार्थक ठरवणार का? परंतु मैदानाच्या आतमध्ये पवन, हवा, पाणी, पाऊस मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 मध्ये 24 धाव्यांची गरज. पहिला चेंडू गोलंदाज, डावखुरा गोलंदाज आहे, फटका बसलाय.
कॉटन बॉलचा प्रयत्न इथे पकडला जाईल. पवनच्या खेळीचा इथे झालाय मात्र मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही संघ तुल्य बळले आहेत. कोणताही खेळाडू आतापर्यंत शरणागती पत्करत नाही. मी खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठीच आलोय, कारण हरण ही जंगलात राहतात. प्रत्येक जण या ठिकाणी पहा काय खेळ करतायत चांगल्या दर्जाचा. आणि तेवढ्याच अगदी जर पाहिले तर मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची जी स्पर्धा सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव यांच्या माध्यमातून सोनार सिद्ध करंडक 2026 हे 6व्या पर्वामध्ये आयोजन पाहायला मिळतोय. 5 मध्ये 24 धावांची गरज. एखादा प्रेक्षक असा देखील असतो की अरे 4च बनवायचे आहेत. बोलणं सोपं असतं, परंतु काम करणं खूप अवघड असतं. परंतु जर तुम्ही मनाशी ठरवलत ना की ही गोष्ट मी करू शकतो, तर नक्कीच तुम्ही हे ध्येय गाठू शकताय. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की मोठमोठे वादळ येतात, त्याच्यामध्ये मोठमोठे वृक्ष उळमळून पडतात, परंतु गवत मात्र घट्ट आपल्याला तिथे गवत मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर घट्ट मजबूत मिठी मारून ते थांबलेला असतो. कारण परिस्थितीनुसार खेळ करायचा असतो. इथे मक्कनिंग आउट करायचं होतं का, की रणअपमध्ये थोडंसं बदल आले, बरचसा प्रश्न निर्माण राहिले या चेंडूवरती. मात्र 5 मध्ये 24 धावांची गरज. हेलिकॉप्टर उडवले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा फार संघर्षाचा संकलत करणारा संघर्षमय षटकार. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर विकेट आली, मात्र दुसऱ्या चेंडू षटकार आल्यानंतर इथे पहा पिन ड्रॉय सायलेन्स पाहायला मिळतोय. कारण मॅच तेवढीच हाय व्होल्टेज आणि क्रुशियल मुवमेंट वरती पाहायला मिळतोय. सार्थक ओ पुलर लेनचा चेंडू होता, इथे जोरदार अपील केलं जातोय. मात्र अपिलेला उत्तर आपण पाहिलं पंचाने दिले की इथे मात्र चेंडूचा टप्पा दिशा पाहिली, लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या पहिली धाव पळखावरती तर 58 धावा धाव पळकावरती. चेंडू मात्र शिल्लक राहिले 3 धावांची गरज आहे. 17 धावांची गरज. 3 उत्तुंग षटकार ऑन द स्ट्राइक. फलंदाज हर्षद आहे. जबाबदारी उचलले, इथे 6 धावांशी आपल्या खांद्यावरती जबाबदारी उचलले हर्षदनं. 6 धावा मिळतील. इथे मात्र पाहिलं तर षटकार येतोय. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहे. 2 मध्ये 11 धावांची गरज आहे. मॅच जशी प्रेक्षकांना हवी तशी मॅच पाहायला मिळतोय. अगदीच प्रेक्षक वर्ग कंपनीतून सुटल्यानंतर सरळ त्यांनी रस्ता पकडलाय, तो म्हणजेच धाटावतं क्रीडा संकुल गाठलंय. की लाईव्ह मॅच पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन त्या मैदानामध्ये मॅच पाहणे एक वेगळी मजा असते. आणखीन एक ओहो नो लुक स्टाईल, इथे चेंडू सीमा फार. क्या बात है, सामन्याला कलाटणी मिळाले. इथे बकासूरला प्रतिउत्तर देण्याचं काम केलंय ते म्हणजेच हर्षदनं.
मध्ये 4 उथुंग षटकार बॅट मधून पाहायला मिळालेत. आता इथे समीकरण जर पाहिलं, एक चेंडू 5 धाव्यांची गरज आणि वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली 12 चेंडू मध्ये 47 धावसंख्येवरती खेळ करतोय हर्षद. स्पर्धेचा नेम कंपल्सरी धावा चेसिंग, म्हणजेच इथे पंजा चालेल ना एखादा खराब चेंडू पडला तर, परंतु इथे षटकारच मारावा लागेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. क्षेत्ररक्षण पहा अगदी जवळ लगावला जातोय. मग जवळ आपण पाहिलं सिली क्षेत्रामध्ये आहेत, अगदीच जवळ खेळपट्टीच्या. हर्षद इथे मात्र मोठमोठे टोळेजंग फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. तोडीस तोड उत्तर मात्र इथे जे प्रश्न निर्माण केले होते त्या प्रश्नांना उत्तर देत असताना सुराग दाभाडे अगदी शांत समय त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. सार्थक इथे कोण हिरो ठरणार, कारण हा चेंडू संघासाठी खूप महत्वाचा आहे. फटका खेळला गेलाय मात्र मिडल ऑफ द बॅट वरती व्यवस्थित विसावला नाही. सूर्यदेवाला नमस्कार घातलाय बकासुरानं की हा मॅच माझ्यासाठी किती महत्वाचा होता. जर इथे 57 धावा अगदीच बनवल्या वैयक्तिक खेळामध्ये त्या खऱ्या अर्थाने सार्थक लागल्या नसत्या. मात्र सार्थकने इथे चांगला खेळ करून दाखवला. अगदी शेवटच्या चेंडूवरती मात्र मॅच त्याने मात्र आपल्या संघाच्या बाजूने फिरवली गेली.